सूरज स्टार न्यूज नेटवर्कमध्ये या ठिकाणी मात्र जोडले जात आहेत। कुडूस या नाक्यावर वाडा तालुक्यामध्ये आम्ही आहोत। अगदी सकाळी 10 वाजल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत फिल्मी स्टाईल अगदी बघितलं पिक्चरमध्ये आतापर्यंत अशी आंदोलनं पाहिली गेली, पण प्रत्यक्षात हे आंदोलन याची देई याची डोळा महाराष्ट्र मात्र पत्रकारांच्या माध्यमातून असेल, न्यूजच्या माध्यमातून पाहत राहिला। अगदी तुम्ही या अगोदर 8 दिवसापूर्वी रोक अँड ठोकपणे सीएमचं नाव घेतलं होतं, मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं। या रस्त्याचा ठेकेदार अगदी उपनेते पद त्यांना मात्र दिलेलं आहे शिवसेनेनं, एकनाथ शिंदे साहेबांनी। हे तुम्ही रोक अँड ठोक महाराष्ट्रासमोर बोललात, तर आज काय समाधान वाटतं या सकाळी 10 ते रात्री 12च्या आंदोलनामध्ये? आज खरंच समाधान वाटतंय की हे आज झालेलं आंदोलन आपल्या ठाणे पालघर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक रेकॉर्ड ब्रेक आंदोलन मानलं जाईल। सकाळी 11:30 वाजता आम्ही तब्बल 9 ठिकाणी एकाच वेळी रस्त्यावर समन्वय संघटनेचे सगळे पदाधिकारी आलो, सभासद आलो आणि रात्री 11:30 वाजता म्हणजे पूर्ण 12 तासानंतर या आंदोलनाचा समारोपाकडे जात आहे। आपण पाहता की या आंदोलनामध्ये ज्यांच्याकडे गाडी नाही, घोडी नाही, शेता कष्टावर राबणारे, पलाटावर राबणारे माझे कष्टकरी आदिवासी बांधव आज आपली मजुरी बुडून रस्त्यावर आले। या ठाणे पालघर जिल्ह्यातल्या सर्व जनतेला सगळ्यात जास्त भेडसावणाऱ्या प्रश्नावर मी जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर संघटनेच्या या आंदोलनामध्ये सर्वसामान्य आणि कोणत्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश नाकारून अनेक लोक या आंदोलनात सहभागी झाली। या 9 ठिकाणी लढलेल्या सगळ्या आंदोलकांचा आभार आणि अभिमान वाटतो की तुम्ही लढलात म्हणून हा रस्ता येत्या काळात तरी सुस्थितीत दिसेल आपल्याला। आणि दुसरे जे मी बोललेलो होतो ठेकेदारांचं, त्या मुद्द्यावर आम्ही आजही ठाम आहोत आणि ती लढाई आमची सुरू आहे। त्या दृष्टीने आज आमच्या मागण्या सकारात्मकतेकडे वळलेल्या आहेत की जिजाऊ कन्स्ट्रक्शन, त्याबरोबर मयूर कन्स्ट्रक्शन आणि या रस्त्यावर 2019 पासून आतापर्यंत ज्या ठेकेदारांनी कोट्यवधी रुपयाची बिलं काढली आणि त्याच काळामध्ये या रस्त्यावर 22 ते 25 या कालावधीमध्ये तब्बल 81 लोकांचे मृत्यू झाले। हे मृत्यू नव्हे, हे खून आहेत आणि हे या भ्रष्ट ठेकेदारांनी ते केलेले आहेत। या ठेकेदारांना जेव्हा राजकीय राजाश्रय मिळतो तेव्हा हे असे मातब्बर होतात, मुजोर होतात आणि मग अधिकाऱ्यांना आणि जनतेला हे जुमानत नाही। तर मी जनतेला आवाहन करेन की आम्ही आमचं काम केलं, चोखपणे केलं, जे बोललो ते करून दाखवलं, इशारा दिला, संघटना रस्त्यावर उतरली आणि माझा श्रमजीवी सैनिक लढला। आता जनतेनेही याचा विचार केला पाहिजे। आपल्या ज्या मागण्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्या पूर्ण झाल्यात का? आमच्या मागण्या पूर्ण झाल्या। आम्ही जी मागणी केली होती सगळ्यात प्रमुख हा अपहार आहे कोट्यवधीचा, त्याची चौकशी होऊन गुन्हे दाखल झाले पाहिजेत। आम्हाला पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांवर विश्वास उरलेला नाही। मुख्यमंत्री कार्यालयाने या आंदोलनाची दखल घेत ठाण्याच्या जिल्हाधिकारी श्री अशोक सिंगारे यांना एक्सक्लुझिव्हली या पूर्ण प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी दिलेली आहे। त्यामुळे आमची एक मागणी सकारात्मकतेकडे वळली। निलेश तांबरेच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्टेड करण्यासंदर्भात अधीक्षक अभियंते प्रस्ताव पाठवतात, कारण त्यांच्या ब्लॅकलिस्टेड करण्याचा अधिकार आहे तो सेक्रेटरींचा राज्याचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्याप्रमाणे त्यांनी तो प्रस्ताव पाठवून त्याची नक्कल आम्हाला दिलेली आहे। या रस्त्यामध्ये ज्या पद्धतीने खड्डे पडलेत ते दुरुस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी करायला पाहिजे, त्या यंत्रणेचं आम्ही प्लॅनिंग केला। त्याचा कृती आराखडा बनवून घेऊन प्रत्येक 5-5 किलोमीटरवर आता बोर्ड लागतील आणि रिस्पॉन्सिबल अधिकाऱ्याचा नंबर येईल। म्हणजे या आंदोलनामध्ये बऱ्याच यशस्वीता संघटनेच्या या सैनिकांनी मिळवलेल्या आहेत, त्याचा मला अभिमान वाटतो। आंदोलन म्हटल्यानंतर त्यानंतर टोळवापर बंद केला होता। हा संघर्ष अगदी 2012 पासून सुरू राहिला, का इतका वेळ लागला हा रस्ता बनण्याकरिता? का एवढा संघर्ष अगदी 2012 ते 2025 पर्यंत या नागरिकांवर होणारे अन्याय आणि मुंबईपासून एवढ्या जवळ हा ठाणे पालघर जिल्हा असताना? निगरगट्ट व्यवस्था, निगरगट्ट नेते, सुस्त निगरगट्ट प्रशासन आणि चुकीच्या माणसांना नेता म्हणून मिरवणारी आपली जनता याला जबाबदार आहे। जे ठेकेदार या रस्त्यावर कोट्याधीश झालेत, कोट्यवधी रुपये काढून आपल्या लोकांचे जीव घेतात, ते जर आपल्या लोकांचे, आपल्या तरुणांचे, आपल्या जनतेचे जर आयडल असतील, आदर्श असतील, त्यांचेच बॅनर नाक्यानाक्यावर झळकत असतील तर कसा बदल होईल? आम्ही किती बोंबलणार? आम्ही 12 पासून बोंबलतो, श्रमजीवी संघटना वारंवार रस्त्यावर येते, टोल नाका आम्ही बंद करून दाखवला। त्यानंतर काय झालं? ज्याला आपल्याकडची ठाणे ग्रामीण मधली जनता डोक्यावर घेऊन नाचते त्याला जेव्हा जनता जाब विचारायला लागेल ना तेव्हा बदल होईल, तेव्हा परिवर्तन होईल। आपल्यासमोर जोडले होते प्रवक्ता श्रमजीवी संघटना प्रमोदजी पवार। सुरुवात केल्याने मात्र संघर्ष केला जातो हे दाखवणारं व्यक्तिमत्व श्रमजीवी संघटना विवेक पंडित यांनी रचलेली श्रमजीवी संघटना आज यशामध्ये रूपांतर होताना संघर्ष काय महाराष्ट्रासमोर दाखवताना संपूर्ण श्रमजीवी संघटनेचा मात्र या ठिकाणी आंदोलनाचा ज्या पद्धतीने 12 तास वेळ आपण पाहिली। पात्रा एकत्र सूरज स्टार न्यूज नेटवर्क, मी पत्रकार सूरज पाटील। मात्र या ठिकाणी आंदोलनाचा ज्या पद्धतीने 12 तास वेळ आपण पाहिली। पात्रा एकत्र सूरज स्टार न्यूज नेटवर्क, मी पत्रकार सूरज पाटील।